नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी माझं 25 किलो वजन कमी केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमच्यासोबत मी बऱ्याचदा शेअर केलं होतं मी काय काय खात होते वगैरे. परंतु मी जेव्हा 70 kgवर आले तेव्हा मी जास्त स्ट्रिक्ट डाएट स्टार्ट केलं. कारण काय होतं की जेव्हा तुमचं वजन जास्त असतं तेव्हा तुम्ही लूज करता, थोडेही तुमच्या डाएटमध्ये वगैरे चेंजेस केले तुम्ही तरी ते कमी होत राहतं. परंतु एक अशी स्टेज येते की स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याची गरज असते. सो तेव्हा मी 70 kgला होते, तेव्हा मी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली आणि एकदम आता 62 kgवर आली. तर मी माझ्या डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन्स वगैरे ॲड करत असते, डोसा ॲड करत असते, बरेचसे असे पदार्थ आहेत की मी ते खाते. तुमच्यासोबतही मी शेअर करते. तर मी आज नो राईस डोसा म्हणजे माझी पूर्ण फॅमिलीच खाते नो राईस डोसा कधी कधी. सो तुमच्यासोबत मी आज शेअर करते. आणि एकदम सिंपल आहे. या डाळी भिजवायच्या आहेत आणि म्हणजे 2 तास भिजवायच्या, 2 तास फर्मेंट करायचं. कारण काय आहे की याला जास्त वेळ लागत नाही राईस नसल्यामुळे. तर इथे मी किनोवा घेतलेला आहे, म्हणजे अर्धी वाटी किनोवा घेतला तर अर्धी वाटी तुम्ही मुगाची डाळ घ्या. तर माझ्याकडे ही हिरवी मुगाची डाळ आहे, सो मी ही घेतली. आता ही 1 ते 2 तास भिजवायचे, त्यानंतर वाटून ठेवायचे मिक्सरला बारीक आणि 1 तासामध्येच लगेच फर्मंट होते. थोडंसं मीठ घालून तुम्ही मिक्सरला बारीक केली की ती लगेच फर्मंट होते. सो तुम्ही ब्रेकफास्टमध्ये, लंचमध्ये इझिली बनवू शकता. ही वॉकला जाण्याआधी तुम्ही जर भिजवलीत, वॉकवरून आल्यावर वाटून घेतलं, थोडीशी इकडची तिकडची कामे करता करता फर्मंट होऊन जाते ती. सो आता मी ही भिजवून ठेवते. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घालू शकता. अजून तुम्ही याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या डाळी घालू शकता. मुगाची डाळ घातलेली आहे मी, तर तुम्ही उडदाची घाला थोडी, त्यानंतर थोडीशी मसूरची देखील घालू शकता, किंवा म्हणजे 3 वेगळ्या डाळी आणि 1 किनोवा असं. म्हणजे तुम्ही जर 1 कप किनोवा घेतला तर पूर्ण सगळ्या डाळी मिळून 1 कप असं घ्यायचं. अदरवाईज तुम्ही कोणती एखादीच डाळ घ्या 1 कप पूर्ण. नमस्कार मंडळी. आणि मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं की चुकून माझ्याकडनं ना शेवटचा जो एंड पार्ट आहे, 1-2 मिनटाचा पार्ट ना कट झाला. मलाही कळलं नाही कसं काय झाला. तर पोहे बनवत होते मी, वेट लॉस पोहे. तर नॉर्मल पोह्यांसारखे पोहे, फक्त त्याच्यामध्ये मी पनीर ॲड केलं होतं आणि पोह्यांची क्वांटिटी आहे तर ती कमी ठेवली होती. मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे मी कसे पोह्यांचा बाउल वगैरे कसा दिसतो. नॉर्मल पोह्यांसारखे पोहे असतात, फक्त त्याच्यामध्ये मटार घालते मी. आणि मला थायरॉईड आहे त्यामुळे मी शेंगदाणे थोडेसे कमीच घालते, अदरवाईज घालत नाही. तर मी नॉर्मली माझे मिस्टर वगैरे खाणं असेल तर त्यांच्यासाठी शेंगदाणे घालते. आणि तुम्हाला जर वेट लॉससाठी पोहे बनवायचे तर आता मी माझ्या म्हणजे डाएटमध्ये 100 ग्रॅम पनीर ॲड करते ब्रेकफास्टमध्ये, जेव्हाही मला पोहे वगैरे खायचे असेल तेव्हा. आणि नॉर्मली मी म्हणजे मंडे आणि थर्सडे सोडला तर नॉर्मली मोस्ट टाईम माझ्याकडे एग्स बनतात, कारण मला एग्स आवडतात. सो एग्स हाय प्रोटीन आहे, त्यामुळे वजन फार फास्ट कमी होतं. परंतु जर तुम्ही एगही खात नसाल तर मी आत्ता जी रेसिपी सांगितली ती तुमच्यासाठी आहे. आणि सोबतच तुम्ही पनीरची जी भुर्जी आहे, पनीर स्क्रॅम्बल करून घेऊ शकता या डोशांसोबत. शक्यतो बटाटा टाळा, बटाट्याच्या जागेवर हाय प्रोटीन म्हणजेच पनीर घेण्याचा प्रयत्न करा. आणि मी नॉर्मली घरीच बनवते पनीर. तर मी आत्ताही 2 पनीर दुधाचे बॉटल्स आणलेल्या आहेत, 4.5 लिटरच्या. तर मी त्यापासून आता घरीच बनवायचा ट्राय करेन आणि तुमच्यासोबतही शेअर करेल मी पनीर कसं बनवते ते. तर आता चहा झालेला आहे, सगळ्यांनी चहा घ्यायला या. आणि बऱ्याचदा मी माझ्या डाएटमध्ये गुळाचा चहा वगैरे तुम्हाला सांगितलं होतं. परंतु जर तुमच्याकडे स्टिवियाचा ऑप्शन असेल तर तुम्ही काही दिवस स्टिविया यूज करू शकता. काही दिवस म्हणण्यापेक्षा तुम्ही नेहमी वापरू शकता स्टिविया. आणि स्टिविया म्हणजे 0 कॅलरी आहे, 0 कॅलरी शुगर आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही स्टार्ट करा चहा घेण्यासाठी. कारण काय होतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही चेंजेस केला तर तुमचं वजन लवकर कमी होईल. कन्सिस्टन्सी ठेवलीत तुम्ही त्यामध्ये तर अजून लवकर होईल. आणि मीही स्वतः कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, सो त्यामुळे माझं पटकन वजन कमी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. नमस्कार मंडळी. आणि
सकाळी वॉकला आली तरी 8 वाजले जातात, कारण माझे मिस्टर घरी आहेत त्यामुळे जरा लेट आले आणि बाहेर ऊन पडलं आहे. आता मी एवढ्या लेट पहिल्यांदाच आली आहे. पाहू शकता केवढं सुंदर ऊन पडलं आहे सकाळी सकाळी आणि खूप थंडी आहे आत्ता. आणि खरं सांगायचं तर मला ना एक्सरसाइजचा कंटाळा आला की मी वॉकला बाहेर पडते आणि माझे मिस्टर जर घरी असतील तर तेव्हा मी जास्त वॉक करते, म्हणजे 1 तास 2 तास असा. परंतु जर ते घरी नसतील तर मग मात्र मला लवकर यावं लागतं. तर मी राघवला घेऊनच जाते शक्यतो, कोणी घरी नसेल तर. अदरवाईज मी त्याला घरी ठेवते आणि पटकन वॉक करून येते. परंतु काय आहे की सध्या माझ्या मिस्टरांना इयर एंडच्या सुट्ट्या आहेत, सो त्यामुळे ते घरी आहेत. तर मग मी जास्त वॉक करते, सो जेणेकरून मला घरी एक्सरसाइजला वेळ भेटत नाही. आणि जेव्हाही मी कमी वॉक करते तेव्हा मी घरी येऊन एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करते. जर काही एक्स्ट्रा काम नसेल तर नक्कीच माझी एक्सरसाइज नेहमीच करते मी. परंतु जर मला काम असेल काही तर मग मी एक्सरसाइज टाळते. आणि शक्यतो एक्सरसाइजच्या जागेवर तुम्ही ब्रीफ वॉक केलात तरी तीही एक तुमची खूप छान एक्सरसाइज आहे. उठला राग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग राग. हो हाय, मम्माकडे यायचंय. येतो मम्माकडे, यो चला यो घेऊ. से गुड मॉर्निंग. नाही आम्ही झोपेत न उठलो, झोपेत न उठलो राघव. से गुड मॉर्निंग एव्हरीबडी. से गुड मॉर्निंग एव्हरीबडी. नो आणि वॉकवरून आल्यानंतर मी जे सकाळी भिजायला घातलं होतं किनोवा आणि मुगाची डाळ, तर ती वाटून त्याचे डोसे काढले होते ब्रेकफास्ट. नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललेलो आहोत सिटी सेंटरला आणि आज आहे कृतिकाचा बर्थडे. कृतिका आमची मैत्रीण आहे, साऊथ इंडियन मैत्रीण आहे आमची ती. तर आम्ही तिच्याकडे जाणार आहे बर्थडेसाठी आणि केक घेऊन येणार आहे. पूजालाही घेऊन येणार आहे आम्ही. पूजा अबुशागरामध्ये राहते, तर 1 वाजता जाणार आहे आम्ही तिकडे. आता 12:30 वाजलेत आणि केक वगैरे घेऊन आम्ही कृतिकाच्या घरी जाऊ. आणि इथे गाऊ आहे, राघवही आहे आणि गाऊ खूप खुश आहे कारण बर्थडे पार्टी असली की मजा येते ना गाऊ. आज कुठे रिटर्न गिफ्ट? कृतिका आंटीचा बर्थडे. हा अन्वितचा बर्थडे, अन्वितच्या ब्रदरचा बर्थडे उद्या. तर तिकडे जाणार आहे, उद्या जाणार आहे ते. उद्या रिटर्न गिफ्ट भेटेल. तर चला आता जाऊया सिटी सेंटरला केक आणण्यासाठी. आता आम्ही सिटी सेंटर मध्ये पोहोचले केक घ्यायला. सो चला आपण एक केक घेऊ. आणि इकडे ट्रॅफिक झालंय लगेचच एंट्रन्सलाच. आणि गाऊला देखील माझ्यासारखं व्लॉगिंग करायचं असतं, तुम्ही पाहू शकता. तीही बोलत असते मध्ये मध्ये. आणि सध्या आम्ही कॅरिफोरला निघालो होतो केक काढण्यासाठी. तिथे ना एवढे वेगवेगळ्या प्रकारचे केक आले होते सांगू. म्हणजे कॅरट केक होता, प्लम केक होता, सोबतच हनी केक नेहमी असतो. बाकीचे खूप सारे प्रकार होते केकचे. तर आम्ही घेतला होता कॅरट केक. आणि आधी असं वाटलेलं की कॅरट केक कसा असेल कसा नाही, परंतु इतका सुंदर होता, टेस्टला भरपूर छान होता. आणि कृतिकाच्या बर्थडेचा केक घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो अबुशागराला पूजाला आणण्यासाठी. इथे काय भेटलं? हा होते नको काय हेल्दी थिंग्स. बटाट्याची भाजी. अच्छा, उसके साथ राइस है. राइस है. इसमें क्या है? इडली.
सो हॅलो फ्रेंड्स, आणि ही आहे आमची फ्रेंड कृतिका. तर तिचा आज वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मस्त असा केक आणलेला आहे. आता वाढदिवस चालू होईल तिचा. थँक्यू. आणि ही आपली पूजा. आणि जेवण पण बनवत आहोत आणि आम्ही आता हेल्प करतोय जेवण बनवायला. ऍक्च्युली तिने बनवून ठेवलंय बरंचसं. आणि खरं तर मी ना राईस खूप कमी खाते. म्हणजे खाते राईस मी, असं नाही की नाही खात, परंतु खूप कमी खाते. परंतु आजचा राईस इतका सुंदर झाला होता. आणि त्यांचे ते साऊथ इंडियन राईस आहेत, म्हणजे साऊथ इंडियन स्टाईलने ती राईस बनवते, खूप टेस्टी लागतात. सो मी ट्राय केला होता. आणि बटाट्याची भाजीमध्ये आपल्याकडे जी आंबाड्याची भाजी असते ना, तर तीही टाकली होती तिने. आणि ती ॲक्च्युली इथे भेटते मेन म्हणजे, आणि बऱ्याच ठिकाणी भेटत नाही, परंतु भेटली की तुमच्यासोबत शेअर करेल. कारण मीही एकदा माझ्या घरी बनवली होती आणि तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली होती त्याची. तर इथे पुलिओग्रेन राईस म्हणतात याला, आणि सोबतच जिरा राईस विथ सब्जी होती. त्यानंतर सोफ घेतली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आणि बर्थडेला कोण कोण आलेला आहे? राघव, हॅपी बर्थडे कर, क्लॅप. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कृतिका, हॅपी बर्थडे टू यू. प्रकट दिन की शुभकामनाएं. हॅपी बर्थडे. These are the tastes so good. You know what it is? काय बोलले? काय केलं वाव. आणि बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. तर वेदा आणि राघव घरी झोपले होते. तर आम्हाला आणायचे होते की गिफ्ट आणायचे होते आम्हाला क्रिसमस पार्टीसाठी. तर पूजा आणि आम्ही दोघेजण गेलो होतो गिफ्ट आणण्यासाठी. आणि त्यानंतर आम्ही निघालो अबुशगराला जायला. तर इथे ड्रीमलँडमध्येही आम्हाला काहीतरी घ्यायचं होतं, म्हणजे गिफ्ट्स घ्यायचे होते. राहिलेले गिफ्ट्स तिथे घेतले आम्ही. तर ड्रीमलँड सेंटर नवीनच ओपन झालं आहे. आणि जेव्हा ओपन झालं तेव्हा पूर्ण अबुशगरामध्ये ट्रॅफिक होत होतं, परंतु आता जास्त काही ट्रॅफिक नाही आहे, आता नॉर्मल आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि आधी असं वाटलेलं की क्वालिटी चांगली नसेल ड्रीमलँड सेंटरच्या म्हणजे व्हेजिटेबल्सची, परंतु ठीक होती, एवढी काही खराब नाही आहे. सो अशा प्रकारे आमचं शॉपिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.